नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी मस्त आरशासमोर उभी राहून तयार होत असते. आता मात्र हा जो मकरंद आहे तर तो खिडकीजवळ येतो आणि जानकीच्या अगदी समोर तो मोबाईल धरतो आणि मोबाईलमध्ये जानकीचे फोटो काढत असतो आणि तिला बघून आता खूप खुश होत असतो. आता मकरंदच्या हातावर आता दिलच्या पानाची एक कायमची खून असते आणि तेवढ्यात आता सायली तेथे येते. सायली आता जानकीकडे पाहत असते. तर आता जानकी सायलीला विचारते की सायली, अगं मी कशी दिसते? सायली म्हणते की अगं खूप गोड दिसतेस. तेव्हा मात्र आता लगेच मकरंद हा थोडासा बाजूला होतो आणि जानकीला पाहतच असतो. तेव्हा आता सायली म्हणते की हे बघ जानकी, तू पटकन तयार हो, आपल्याला निघायचं आहे, मी तोपर्यंत बॅग घेऊन येते. तेव्हा आता मकरंदला समजते की नक्की ह्या कुठेतरी बाहेर निघाल्या आहेत म्हणून. तेव्हा आता इकडे सयाजी मात्र आता हा ऋषिकेशवर धावून आलेला असतो, कारण ऋषिकेशच्या पायाजवळ जो रुमाल आहे तर तो त्याला उचलायचा असतो. कारण आता ऋषिकेशने त्याचे सगळे गुंड अगदी मारलेले असतात, कारण त्याचा तो रुमाल कुणालाही आतापर्यंत घेऊन दिलेला नसतो. शेवटी राहिला तो कोण? सयाजीराव. सयाजीराव समोर येतो. अरे तो ऋषिकेश आणि सयाजीराव एकमेकांकडे पाहत असतात आणि आता सयाजी तो अगदी रुमाल आहे तर तो उचलायला जातो, तर ऋषिकेश लगेच त्याचा हात धरतो. आता हा सयाजी दुसऱ्या हाताने रुमाल उचलायला जातो, तर आता ऋषिकेश दुसरा सुद्धा हात धरतो. तेव्हा आता सयाजीरावाला खूप राग येतो. सारंग तर खूप घाबरतो. सयाजीराव म्हणतात की हे बघ, माझा हात धरण्याची तुझी हिंमतच कशी झाली? आता मात्र मी तुझा हात जागेवर नाही ठेवणार. म्हणून सयाजीराव आता खूप भडकलेला असतो. आता ऋषिकेश मात्र जोराने आता सयाजीचा हात धरून त्याला ढकलायला जातो. तोच नाना तेथे येतात. नाना आता जोरात ऋषिकेशवर ओरडतात की ऋषिकेश. आता सुमित्रा सुद्धा ही नानांच्या सोबत असते. सुमित्रा आता उतरते आणि म्हणते की अहो काय झालं? तेव्हा आता नाना म्हणतात की हे बघा, तुम्ही आतमध्ये बसा. आणि तेवढ्यात नाना हे आता समोर येतात. तेव्हा आता सारंग खूप घाबरतो. सारंग ऋषिकेशला म्हणतो की दादा, अरे नाना आलेत. तेव्हा आता ऋषिकेश अजूनपर्यंत ऐकायला तयारच नसतो. तर आता सारंग धावतच नानांच्या समोर येतो आणि म्हणतो की नाना, मी सांगतो तुम्हाला. तेव्हा आता नाना लगेच आता जोरात सारंगला बाजूला करतात. तू गप रे. आणि आता ऋषिकेशवर अगदी ओरडतच म्हणतात की ऋषिकेश, अरे हात सोड त्यांचे. ऋषिकेश रागाने मात्र आता सयाजीचे हात अगदी सोडून देतो. आता ऋषिकेश भयंकर असा संतापलेला असतो. तर नाना आता ऋषिकेशवर ओरडतात, ऋषिकेश हे सर्व काय चालले तुझं? तर ऋषिकेश लगेच म्हणतो की नाना काही नाही, कारण त्या सयाजीरावांना त्यांची जागा मी दाखवून देत होतो. त्यानंतर आता इकडे जानकीची बॅग वगैरे भरून घेते. ती सायलीला आवाज देते आणि बाहेर आलेली असते. आता म्हणत असते की सायली, अगं माझी बॅग वगैरे भरून झालेली आहे. आणि तेवढ्यात आता आश्रमातील जे मुलं आणि मुली आहेत तर ते जानकीताईला आवाज देतात की त्यातील एक छोटीशी मुलगी म्हणते की जानकीताई, अगं तू आम्हाला न भेटताच जाणार आहे का? तेव्हा आता जानकी म्हणते की नाही, तसं नाही, मी तुम्हाला न भेटता कशी जाईल बरं? तेव्हा आता तो एक मुलगा म्हणतो की अगं तू जरी आली नसती तरी सुद्धा आम्ही तुम्हाला भेटायला येणार होतो, तुला ग्रीटिंग्स कार्ड देण्यासाठी. तेव्हा आता सर्व मुलांनी आता जानकीला गिफ्ट देण्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवलेलं असतं आणि सगळेजण आता ग्रीटिंग्स कार्ड देतात. आता जानकी इतकी खुश होते. तेव्हा त्यातील एक मुलगी म्हणते की ताई, अगं तू जाणार आहे ना, त्याबद्दल खरंच आमच्याकडून तुला सगळ्यांबद्दल आता खरंच सगळ्यांकडून ऑल द बेस्ट. तेव्हा आता जानकी खूप खुश होते आणि सगळ्यांना अगदी खुश होत म्हणते की थँक्यू सो मच, खरंच मला खूप आनंद झालेला आहे, तुमचं सरप्राईज मला खरंच खूप आवडलेलं आहे. तर आता एक मुलगा थोडासा नाराज होत म्हणतो की जानकी ताई, अगं आम्ही तुला खरंच खूप खूप मिस करू. आता सगळेजण म्हणतात की हो ताई, आम्ही सगळेजण तुला खूप मिस करू. आता जानकीचे डोळे सुद्धा भरून येतात आणि ते मुलं सुद्धा खूप नाराज होतात. आता सगळ्यांचे डोळे भरून येतात. जानकीला म्हणतात की तू जो आमच्यासाठी खाऊ बनवायची, तर सगळेजण आम्ही तो मिस करू आणि आम्ही तर करू परंतु अण्णा सुद्धा. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा, तुमच्या सगळ्यांपेक्षा मात्र मी तुम्हाला खूप मिस करणार आहे. तर तेव्हा आता तेथील एक मुलगी विचारते की ताई, अगं तू नक्की आम्हाला विसरणार नाही ना? जानकी म्हणते की अगं हे बघ, मी कसं काही विसरेन तुम्हाला? त्या चिमुकल्यांची बडबड कशी विसरेल मी? आपण केलेली मजा मस्ती कशी विसरेल मी? सगळं मी कसं विसरेल? आणि तुम्हाला वाटलंच कसं की मी विसरेल म्हणून? त्यानंतर आता इकडे नाना तर खूप रागावलेले असतात. नाना आता सारंग आणि ऋषिकेश या दोघांना म्हणतात की गाडी घरी घ्या आणि घरी निघा. तर आता ऋषिकेश म्हणतो की नाना अहो पण त्याला तयार नसतात. शेवटी आता ऋषिकेश आणि सारंग घरी जायला निघतात. तेव्हा मात्र आता हा सयाजी म्हणतो, हे तर अगोदर सांगायला हवं होतं, वेळीच जर कान टोचले असते तर तुझ्या पोराची नाण्या हिंमतच झाली नसती मला हात लावण्याची. तेव्हा आता ऋषिकेशला आणखीन राग येतो. ऋषिकेश पुन्हा आता सयाजीच्या अंगावर धावून येतो. तर नाना आता ऋषिकेशवर आणखीन ओरडतात की ऋषिकेश. तेव्हा आता ऋषिकेश रागाने सयाजीकडे बघत असतो. तर सयाजी म्हणतो की आज फक्त माझी मुलगी सुट्टीवर
घरी येते म्हणून मी येथे थांबलो, परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, याचा हिशोब चुकता केल्याशिवाय मी काही राहणार नाही. ऋषिकेश रागाने सयाजीकडे बघतो आणि आता तो जो खाली पडलेला रुमाल आहे तर तो रुमाल उचलतो आणि जोरात मात्र आता सयाजीकडे रागाने बघत तो रुमाल आहे तर तो झटकतो आणि सयाजीकडे बघत तो रुमाल आपल्या हाताला तो बांधतो. सयाजी रागाने आता त्याच्या गुंडांना म्हणतो की चला रे पोरांनो, आणि आता रागानेच गाडीमध्ये बसतात. ऋषिकेश आणि सारंग सुद्धा आपल्या बाईक जवळ येतात. नाना आता ऋषिकेश आणि सारंग या दोघांना म्हणतात, तुम्हाला सांगून ठेवतो की पुन्हा अशी रस्त्यामध्ये गुंडागिरी करायची नाही, दादागिरी करायची नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची. तेव्हा आता सारंग खाली मान घालत म्हणतो की नाना, अहो दादा गुंडागिरी करत नव्हता, मी सांगू का तुम्हाला काय झाले ते. नाना ऐकून घ्यायला तयारच नसतात. नाना म्हणतात की सारंग गप, तू काही एक मध्ये शब्द बोलू नकोस, मी तुला काही विचारले का. तेव्हा आता सारंग घाबरतच खाली मान घालतो. लाडात आले सगळेजण असे बोलून आता नाना गाडीमध्ये बसायला निघून जातात आणि तेवढ्यात ऋषिकेशला इतका राग येतो. ऋषिकेश आपल्या हातातील रुमाल पुन्हा अगदी फेकून देतो आणि पायाने एक दगड अगदी जोरात आता ओरडतो. तेव्हा आता नाना पुन्हा ऋषिकेशकडे अगदी मागे वळून जोरात ओरडतात की ऋषिकेश. त्यानंतर मात्र आता इकडे जानकी ते चित्र हातामध्ये घेऊन आता सगळ्या मुलांना म्हणते, हे बघा तुमची जानकीताई आहे ना, तर ती तुमच्यासोबत कायम असणार आहे. तर त्यावर तेथील एक मुलगी म्हणते की ताई, अगं तू चांगल्या कामासाठी चाललेली आहे ना, मग अपसेट कशाला होते बरं, नीट जा आणि आम्हाला कॉल करत राहा. तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की हो नक्की करेल, आणि तुम्ही सुद्धा अपसेट राहायचं नाही. तुम्हाला माझी आठवण आल्यानंतर तुम्ही लगेच मला कॉल करायचा. आणि तुमच्या सगळ्यांसाठी एक गंमत आहे की मी तुम्हाला सगळ्यांना फिरायला घेऊन जाणार आहे. तर आणि चला मी तुम्हाला सगळ्यांना सांगते. आता जानकी आपली बॅग वगैरे बाहेर घेऊन येत त्या मुलींना सुद्धा बाहेर घेऊन येते आणि त्यांना विचारत असते की सांगा तुम्हाला कुठे फिरायला जायला आवडेल बरं. तेव्हा आता सर्व मुलं म्हणत असतात की अलिबागला. आता सगळेजण एका आवाजात सांगत असतात. तर जानकी म्हणते की हो हो हो, मी सगळ्यांना फिरायला घेऊन जाईल, पण एका अटीवर, अगदी शहाण्या मुलांसारखं वागायचं, मधुभाऊंना अजिबात त्रास द्यायचा नाही. तर आता हा मकरंद आहे तर तो जानकीला आपल्या मोबाईलमध्ये अगदी फोटो तिचे काढतच असतो, तिच्याकडे सारखा बघत असतो. तेव्हा आता जानकी पुन्हा सर्व मुलांना म्हणते की मी तुम्हाला काय सांगितलेलं अगदी लक्षात आहे ना तुमच्या. हार मानणं सोपं आहे, परंतु लढत राहणं गरजेचं आहे. म्हणून सगळे मुलं आणि मुली जानकीच्या हातामध्ये हात देतात आणि तेवढ्यात सायली आणि मधु हे दोघे तेथे येतात. तेव्हा आता मधु खुश होत आता जानकीला म्हणतात की वा वा, खरंच खूपच छान. तेव्हा मात्र आता जानकी मधुच्या पाया पडते. आता मधु थोडेसे अपसेट असतात. जानकी म्हणते की मधु, अहो काय झालं, तुम्ही असे अपसेट का आहात. आता मधुच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. मधु म्हणतात की हे बघ, तुझी पाठवणी आहे तर ते रिकाम्या हाताने करते. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा मधु, आता कोण असं म्हटलं तुम्हाला की मी रिकाम्या हाताने जाणार आहे म्हणून. अहो मधु, तुम्ही मला किती आणि काय काय दिलेलं आहे याचा मी अंदाजच नाही लावू शकत. तुम्ही खरंच मला अगदी एक चांगली व्यक्ती कसं व्हायचं याचे सल्ले दिलेत, मला मार्गदर्शन केले आणि अगदी तुमच्या आशीर्वादाने आणि तुम्ही दिलेल्या संस्काराने आज मात्र या अगदी आश्रमाची पायरी मी ओलांडली. आणि आणखीन मला काय हवं आहे, तुमचं प्रेम माझ्यासोबत आहे, तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. आणि आता ती मधुचा हात धरते आणि डोक्यावर ठेवते आणि म्हणते की हे बघा मधु, तुमचा हा जो काही मायेचा हात आहे तर कधीही तो काढायचा नाही आणि कायम तुमचे आशीर्वाद आहे तर ते पाठीशी असून द्यायचे. आता सायलीचे सुद्धा डोळे भरून येतात. तर मधु आता खुश होऊन म्हणतात की हो अगं, कायम माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेतच. तेव्हा आता हा मकरंद चोरून आता जानकीचे फोटो काढत असतो. सगळं काही व्हिडिओ कॉलवर ते व्हिडिओ बनवून घेत असतो. आता हे सर्व सुरू आहे तर त्याच्या मोबाईलमध्ये तो कॅप्चर करून घेत असतो. त्यानंतर आता जानकी बॅग वगैरे घेऊन निघते. तर मधु आता म्हणतात की हे बघ, खूप मोठं व्हायचं, प्रगती करायची आणि पुढच्या आयुष्यामध्ये सुखी व्हायचं. त्यावर आता सायली म्हणते की हे बघा मधु, अहो आम्ही सुखी तर होणारच आहोत, परंतु जानकी, अगं जर आता मुळशीची आपली बस आहे तर ती जर चुकली तर आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तर जानकी म्हणते की नाही, चल निघालेच. म्हणून आता जानकी सर्व मुलांकडे बघते तर सगळेजण आता पुन्हा चेहरे पाडून उभे असतात. जानकी त्यांना म्हणते की आता काय झालं, सगळ्यांनी असे चेहरे का पाडलेत, मला अगदी खुश होत बाय नाही करणार का. तर आता सर्वजण बाय असं म्हणतात. तेव्हा तर जानकी पुन्हा म्हणते की तुम्ही सगळेजण इतके उदास चेहरे ठेवून बाय करणार आहात का, मला सगळ्यांचे आनंदी चेहरे बघायचे आहे, त्यामुळे हसून बाय करा. तेव्हा आता सगळी मुलं हसतात आणि जानकीला खुश होत बाय करतात. तेव्हा मात्र आता सायली आणि जानकी ह्या जायला निघतात. मधु सुद्धा बाय करत असतात. तर आता एक छोटी मुलगी मधुंना विचारते की मधु, अहो मधु,
आपली जानकीताई कुठे शिकायला चाललेली आहे हो? मात्र आता मधू म्हणतात की मुळशीला. तेव्हा आता ह्या मकरंदला समजते की जानकी आता मुळशीला जात आहे म्हणून तो तिकडे जाण्याचं ठरवतो. त्यानंतर मात्र आता ऋषिकेश आणि सारंग घरी येतात. नाना तर भयंकर चिडलेले असतात. आता सुमित्रा समोर आणि सौमित्र समोर नाना हे ऋषिकेशला बोलत असतात. म्हणतात की आता मात्र मुळशीच्या घराघरात मात्र नानासाहेब रणदिवे यांना जी काही इज्जत आणि अब्रू आहे तर हे दोघं जण मात्र ती धुळीला मिळवणार आहे. तर त्याशिवाय मात्र ह्या दोघांना चैन पडायची नाही म्हणून नाना आता ह्या दोघांवर धावून येतात. तेव्हा आता सुमित्रा अडवते. तर आता ऋषिकेश म्हणतो की आई अगं हे बघ त्या सयाजीरावांशी वाद नाही घालायचं, मग त्यांची आरती करायची होती का? तेव्हा आता नाना पुन्हा चिडतात. नाना म्हणतात की बघ सुमित्रा. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाना अहो तुम्ही नंतर आलात, कारण आम्ही त्यांचा रस्ता अडवलेला नव्हता, त्यांनीच आमचा रस्ता अडवलेला होता. हवं तर तुम्ही सारंगला विचारू शकतात. तेव्हा आता नाना पुन्हा ओरडत म्हणतात की अरे त्याला तर काय विचारायचं, त्याला सुद्धा अगदी तुझा मान नाही तर गुण तर लागलेला आहे ना कधी तरी तू त्याला सुद्धा बिघडवणार असे वाटते. तेव्हा आता सौमित्राला हसू येत असतो. तो गालातल्या गालात हसत असतो आणि सारंग सुद्धा सगळं काही त्याच्याकडून शिकणार आहे एवढं सुद्धा त्याला कळायला नको का, म्हणून नाना आता भयंकर असे चिडलेले असतात. आता ऋषिकेश आणि सारंग आणखीनच खाली मान घालून आता उभे असतात. नाना हे अगदी रागावून आणि संतापून खाली बसतात. तर ऋषिकेश त्यांच्या जवळ येतो आणि म्हणतो की हे बघा नाना, तो सयाजीराव आहे ना तर तो मुद्दाम आपल्या म्हणजे राग आपल्यावर काढत असतो आणि अख्ख्या मुळशीला माहिती आहे आपला मुळशीमध्ये एकच दुश्मन आहे आणि तो म्हणजे तो सयाजीराव विखे पाटील. तेव्हा आता नाना म्हणतात की अरे दुश्मन आहे म्हणून काय झालं, नाक्यावर जाऊन आता सगळेजण एकमेकांशी मारामारी करत बसणार आहात का? आपल्याला चिडवतो आणि हे करतो म्हणून आपण सुद्धा त्याच्यासारखेच वागायचे का? आपण त्याच्यासारखं सुद्धा भांडत बसायचे का? याला काही अक्कल वगैरे आहे का? तेव्हा आता नाना भयंकर ओरडत असतात. तर सुमित्रा म्हणते की हे बघा अहो तुम्ही जरा शांत व्हा, मी समजावते मुलांना. तेव्हा आता नाना म्हणतात की ते तर कुणाचं काही ऐकून घेणार नाहीत, त्यांना पैशाचा माज आलेला आहे आणि मात्र त्यांचा हा माज आता मीच उतरवतो. आणि हे बघ सुमित्रा, आज मी तुला एक सांगून ठेवते, उद्या जर आता काही कारणामुळे पोलीस जर यांना घेऊन गेले पोलीस स्टेशनला तर मी यांना सोडवायला सुद्धा तेथे जाणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाना अहो तुम्ही कशाला टेन्शन घेता, ती वेळेस मी तुमच्यावर येऊन देणार नाही. तर नाना आता भयंकर आणखीनच चिडतात. नाना म्हणतात की तुम्ही यांनाच अगदी डोक्यावर घेऊन बसा, यांच्यामध्ये आता काही सुधारणा तर होणार नाहीच असे बोलून नाना आता रागाने आत निघून जातात. त्यानंतर आता इकडे जानकी आणि सायली मात्र मुळशीला येऊन पोहोचतात. आता त्या प्रधान काकांच्या घरी आलेल्या असतात. आता जे काही त्या काकू आहेत तर त्यांच्यासाठी छान अशी कॉफी घेऊन येतात आणि प्रेमाने त्यांना त्या कॉफी देतात. तेव्हा आता जानकी म्हणते की काकू थँक्यू सो मच. तेव्हा मात्र आता ही काकू थोडीशी रागीटच असते. काकू म्हणते की फक्त आजच्या दिवस, उद्यापासून तुझी कामं आहेत तर ती तुलाच करावी लागेल, कारण घरातील कोणीही तुझ्या हातामध्ये काहीच आणून देणार नाही म्हणून, आणि फक्त स्वतःची नाही तर या घरची सुद्धा काम तुला करावी लागतील. आता प्रधान काकांना आपल्या ह्या बायकोचा राग येत असतो. तेव्हा आता जानकी थोडीशी रागीट असते. जानकीला मात्र राग येतो, परंतु सायली लगेच आता मात्र जानकीचा हात दाबते आणि म्हणते की हे बघा काकू, त्या बाबतीत तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आणि कामाच्या बाबतीत आमच्या जानकी ताईचा हात कोणीही धरू शकत नाही. आमची जानकी इतकी सुगरण आहे, तिच्या हातची चव तुम्ही खाऊनच बघा. एकदा चव तिच्या हातचं जेवण खाल्ले ना तुम्ही कधीही तिला जाऊनच देणार नाही. तेव्हा आता ही जी काकू आहे तर ती काकू रागाने म्हणते की का माझ्या लग्नामध्ये ती अगदी आहेरात आलेली आहे काही. तेव्हा आता लगेच म्हणजे जानकी आणि सायली या दोघींना मात्र थोडंसं वाईट वाटतं, परंतु आता जे प्रधान काका आहे ना तर ते प्रधान काका तर थोडेसे हसतात आणि म्हणतात की गंमत, माझ्या बायकोला कधी कधी गंमत करायची सवय आहे. आणि अगं तुला माहिती आहे का जानकीला मधुभाऊंनी पाठवलेला आहे, त्यामुळे नक्कीच ती चांगली असणार म्हणून प्रश्नच नाही. तेव्हा आता हो की नाही जानकी, तर आता ही काकू म्हणते अहो थांबा जरा, इतकी कशाला घाई करतात लगेच आता बाजू घेण्याची. तेव्हा आता प्रधान काका आपल्या बायकोकडे पाहत असतात. त्यानंतर आता इकडे सुमित्रा मात्र ऋषिकेशवर चिडते आणि ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश अरे काय झालं तुम्हाला, तुम्ही का असे वागतात आणि तुम्हाला हे दिसत नाही की त्यांना किती मनस्ताप होतोय, नाना किती चिडतात. तेव्हा आता सुमित्रा सुद्धा आता चिडलेली असते. तर ऋषिकेश म्हणतो की आई अगं तू जरा शांत हो, अगं हे बघ तू बरं तू खाली बस, आणि तुला नानांचं तर माहितीच आहे ना, छोट्या छोट्या लहानसहान गोष्टीवरून सुद्धा ते चिडत असतात, मग तू कशाला त्यांच्याकडे लक्ष देते. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की एकही शब्द तुम्ही बोलू नका,
कारण ते इतके पोट तोडून बोलत होते आणि तुमच्यावर मात्र काही परिणाम नाही, हो की नाही सारंग? तेव्हा आता सारंग म्हणतो की अगं आई, मी सुद्धा तुला खरं सांगतो की दादाची खरंच काही चूक नव्हती. तर सुमित्रा म्हणते की हो, तू सुद्धा त्याचीच वकिली कर. तर तेव्हा आता ऋषिकेश हसतो आणि ऋषिकेश म्हणतो की आई, अगं वकिली आहे ना तर तो आपला सौमित्र करत असतो, सारंग नाही. तर ऋषिकेश सौमित्राकडे बघतो आणि आईला म्हणतो की आई हे बघ, अगं तो बघ ना, आता तू सुद्धा इतकी चिडली आणि बाबा सुद्धा इतके चिडलेत आणि हा बघ, हा सौमित्र हा तुझ्यावर हसतोय. तेव्हा आता ऋषिकेश धावतच सौमित्र जवळ येतो. सौमित्र म्हणतो की आई, अगं मी नाही हसलो, दादाने मला हसवलेलं आहे. तर तेव्हा आता ऋषिकेश पुन्हा धावतच सुमित्रा जवळ येऊन बसतो आणि म्हणतो की हे बघ आई, तू मात्र आमच्यावर चिडू नकोस. एकतर नाना सुद्धा चिडलेले आहेत ना, आणि तू जर आमच्यावर चिडली ना तर मात्र खरंच आम्हाला खूप वाईट वाटतं. फक्त एकदा आई, एकदा हस ना तू आमच्यासाठी प्लीज. त्यानंतर मात्र आता इकडे हे प्रधान काकू आहे तर ते जानकीला सांगतात की हे बघ, तू फक्त आता येथे शिकायला आलेली आहे, त्यामुळे तुझं जे भाडं आहे तर ते वेळच्या वेळी मला द्यायचं आहे आणि आता मात्र फक्त त्या शिकत राहायचं. आणि आता आजचा दिवस चालेल, परंतु नंतर मात्र मी खपून घेणार नाही. 7च्या अगोदर माझ्या घरामध्ये असेल आणि 7च्या अगोदरच तू घरामध्ये यायचं, नाहीतर तुला घराच्या बाहेर राहावं लागेल. तो नियम आहे तर तो पाळायचा आणि अगदी अभ्यासाच्या नावाखाली मात्र विजेचा गैरवापर करायचा नाही आणि जर केलास तर वाढीव बिल देण्याची तयारी सुद्धा ठेवायची. तेव्हा लगेच आता हे प्रधान काका म्हणतात की अगं थांब, काय करतेस तू हे सर्व, काय बोलतेस? अगं तू किती बोलशील? अगं त्यांना अजून आलेला इतका वेळ सुद्धा झालेला नाही तरी सुद्धा तू लगेच नियम अटी तिच्यावर लादतेस का? अगं थोडासा धीर धर ना. तेव्हा मात्र आता प्रधान काका हे जानकी आणि सायलीला म्हणतात की तुम्हाला जत्रेला जायचं आहे ना? तर जानकी म्हणते की हो हो. तर आता जानकी आणि सायली तर खुश होतात आणि आम्हाला जत्रेला जायचं आहे, आम्ही जाऊ का असं जानकी आता विचारते. तो मात्र आता जानकी आणि लगेच सायली ह्या काका म्हटल्यानंतर आता जा म्हणून लगेच जातात. तेव्हा आता ह्या निघून गेल्यानंतर आता ही प्रधान काकू आहे तर ती लगेच आता ह्या प्रधान काकावर चिडते आणि म्हणते, आता ह्या दोघी बाहेरच असतात तर आता ही काकू आहे ती प्रधान काकांना म्हणत असते की हे बघा, तुम्ही तर त्यांना लगेच जत्रेला पाठवून दिले आणि हे बघा, किती काही म्हटलं तरी शेवटी त्यांचे संस्कार कसे आहे हे आपल्याला माहिती नाही. किती काही झाले तरी शेवटी ते अनाथ आहेत. आता अनाथ असल्यानंतर म्हणजे संस्कार काय असेल त्यांना हे तुम्हाला माहिती नाही का? तेव्हा आता सायली आणि जानकी हे सर्व ऐकतात, त्यांना फारच वाईट वाटते. तेव्हा मात्र आता त्यांचं काही लफडं वगैरे नसेल मुलांसोबत तर बरं झालं असं आता ही काकू बडबड करत असते. सायली आणि जानकीला खूप वाईट वाटतं. तर जानकी म्हणते की हे बघ सायली, आपल्याला मधुहूंनी काय सांगितलेलं आहे, कोणी कितीही वाईट बोललं तरी सुद्धा त्याच्या बोलण्याचा विचार आपण करायचा नाही आणि वाईट वाटून घ्यायचं नाही. आपल्याला माहिती आहे ना आपण कसे आहोत आणि चल आपण कशाला वाईट वाटून घ्यायचं, चल आपण मज्जा करूयात. तेव्हा लगेच आता ते दोघी निघून जातात. त्यानंतर आता इकडे सुमित्रा मात्र, ऋषिकेश अरे तू इतका अगदी बेजबाबदार वागतो, मग मला कधी कधी असं वाटतं की तुझ्या आयुष्यामध्ये जर तेव्हा तुझी बायको येईल ना तर तीच तुला सुधारेल म्हणून. तेव्हा आता ऋषिकेश लगेच उठतो आणि हात जोडतो, हात जोडून म्हणतो की अगं नको नको आई, तू तेवढं सोडून बोल बरं. जर माझ्या आयुष्यामध्ये जर माझी बायको आली तर मात्र तुम्ही दोघे मिळून मला दिवस रात्र लेक्चर देत बसतील. तेव्हा आता सुमित्रा रागवते. सुमित्रा आता अगदी लाडात म्हणते की हे बघ, तसं जर नाही केलं तर मात्र तू दिवस रात्र बिघडत जाशील. आणि आता सुमित्रा आतमध्ये गेल्यानंतर मात्र आता लगेच ऋषिकेश आता सारंगला विचारतो की अरे जत्रेला जायचं का? तर आता सारंग म्हणतो की चल आपण याला सुद्धा घेऊन जाऊयात. म्हणून आता सौमित्र हा अभ्यास करत बसलेला असतो. सारंग आणि ऋषिकेश त्याच्या जवळ येतात. तर आता लगेच ऋषिकेश म्हणतो की अरे ए पोटकिड्या अभ्यासातील, चल जत्रेला येतो का? अरे मी तुला काय सांगतो की आज मुळशीमध्ये जत्रा आहे, तर मी आणि सारंग चाललेलो आहोत, तू येतोस का? तेव्हा आता सौमित्र म्हणतो की नाही, तुमचे जे काही मस्तीचे खेळ आहेत ना तर ते तुम्ही तिकडे जाऊन बसा, दाखवा, मला मात्र अभ्यास करायचा आहे, मला लॉचा अभ्यास करून द्या. तेव्हा आता लगेच ऋषिकेश खुश होतो. ऋषिकेश म्हणतो की हा जो काही आहे ना तर तो अभ्यास करेल, अभ्यास करता करता त्याची रात्र गाजवेल, परंतु आपण मात्र जत्रा गाजूयात. तर आता सौमित्र ऋषिकेशकडे पाहत असतो. सारंग लगेच खुश होतो. तर ऋषिकेश म्हणतो की चल मग आपण दोघे जाऊयात. तर आता ऋषिकेश जाताना सौमित्राला म्हणतो की तू अभ्यास करत बस, आम्ही जातो. म्हणून अगदी उड्या मारतच ते दोघे आता जत्रेला निघून जातात. जानकी आणि सायली मात्र आता जत्रेत येऊन इतक्या खुश होतात आणि आता पाणीपुरी त्यांना समोर दिसते. जानकी जोरात ओरडते की सायली पाणीपुरी, म्हणून आता पाणीपुरी खाण्यासाठी तिकडे त्या धाव घेतात. आता मकरंद त्यांच्या पाठीमागेच असतो. आता तो जानकीच्या पाठीमागे मुळशीला सुद्धा आलेला असतो.
तेव्हा आता जानकी खुशात ते पाणीपुरी दादांना पाणीपुरी मागते, एक तिखट आणि एक कमी तिखट। जानकी म्हणत असते की दादा माझी तिखट आहे बरं का। तेव्हा तो दुकानदार देत असतो। तर लगेच आता जो मकरंद आहे तर तो जानकी आणि सायलीला बघतो आणि त्यांच्या पाठीमागेच येत असतो। त्यानंतर मात्र आता हा मकरंद आहे तो जानकीकडे पाहतच असतो। जानकी आता एकामागून एक पाणीपुरी खात असते। तर आता इकडे ह्या सयाजीरावांच्या घरी आता ही ऐश्वर्या सुट्टीवर आलेली असते। आता मात्र सयाजीरावांनी तिला जत्रेबद्दल सांगितलेलं असतं। तर ऐश्वर्या विचारते की जत्रा, हॉट जत्रा, जत्रा नेमकं काय असतं। तेव्हा आता सयाजी म्हणतो की अगं मुळशीमध्ये दरवर्षी जत्रा भरते ना, मग तशीच यावर्षी भरलेली आहे। तर अगं पोरी तू इतक्या वर्षातून घरी आली, मग जा तू सुद्धा जत्रेमध्ये जा आणि मजा कर। तर तेव्हा आता ऐश्वर्या हसते आणि विचारते की हो, परंतु तेथे काय असतं। तेव्हा आता सयाजी म्हणतो की काय असतं, अगं खूप काही असतं, पाणीपुरी असते आणि तो काय म्हणतात आकाश पाळणा, तर तो सुद्धा असतो आणि ते आकाश पाळणा वगैरे आहे ना, ते काही मला अगदी त्यात इंटरेस्ट नाही असे आता ऐश्वर्या म्हणते आणि आता ती तयार नसते। तर आता कावेरी पुन्हा तिला समजायला जाते, अगं ऐश्वर्या बाळा। ऐश्वर्या म्हणते की मॉम अगं तुला नाही माहिती, अगं मी त्यापेक्षा तिकडे इतके मुवमेंट्स बघितलेले आहे, तर आता त्यापुढे जत्रा ही काहीच नाही, त्यामुळे नको मला जत्रेमध्ये नाही जायचं। तर कावेरी म्हणते की अगं हे बघ, हे जत्रेचं असं ठिकाण असतं की जेथे आपण गेलो तर तेथे मात्र आपल्या ओळखीचे लोक आपल्याला भेटतात, हो की नाही हो। आणि हे बघ तुझ्या डॅडांनी सांगितलं तसं की म्हणजे तेथील वातावरण आहे ते इतक्या उत्साहाचं असतं, तर तुला खरंच खूप मजा येईल बघ। अगं जरा बाहेर जावं, इकडे तिकडे हिंडावं, म्हणजे जरा बरं वाटतं। आणि तू एक काम कर, तू तुझ्या मैत्रिणींना घेऊन तिकडे जा, म्हणजे तुला खूप मजा येईल। तर तेव्हा आता लगेच ऐश्वर्या खुश होते आणि दॅट्स गुड आयडिया। जर मी कॅफेमध्ये त्यांना भेटणार होते तर मात्र आता तुम्ही इतकं सांगतात त्या जत्रेबद्दल, तर मात्र मी त्यांना आता जत्रेमध्येच भेटते। त्या अगोदर मी मॅकला फोन करते, कारण मी त्याला सांगणारच होते की तू मला भेटणार आहे ना, जत्रेतच मला भेटायला ये म्हणून। त्यानंतर आता इकडे जानकी आणि सायली मात्र अजूनपर्यंत पाणीपुरी खात असतात। जानकी म्हणते की हे बघा दादा, अहो माझी एक पाणीपुरी राहिलेली आहे तिखट। तर आता तो दुकानदार म्हणतो की अहो झाले तुमचे। जानकी म्हणते की असं कसं, अजून एक बाकी आहे, द्या बरं लवकर। तो आता सायली म्हणते की हे बघ जानकी, तू माझ्या वाटेची खा बरं। जानकी म्हणते की असं कसं सायली, तुम्हाला तुझ्या प्रेमापोटी हे सर्व देते, परंतु ही पाणीपुरी मात्र माझ्या हक्काची आहे आणि आपला हक्क आपण का सोडायचा। तर सायली म्हणते की हो नका सोडू तुम्ही हक्क। आणि त्या दुकानदार दादांना म्हणते की दादा हिला एक पुरी द्या, नाहीतर हिची बडबड बंद नाही होणार। मकरंद मात्र आता सारखा जानकीकडे पाहत असतो आणि जानकीची ती आता जी काही मस्करी आहे त्या दुकानदाराला अगदीची चिडवत असते आणि मस्त हक्काने पाणीपुरी मागून खात असते। मकरंद आता हे सर्व बघतो आणि तो खूप आता हसत असतो। जानकी पण पुन्हा आता त्या दुकानदारांना म्हणते की पाणी द्या अजून। तर सायली म्हणते की जानकी पुरे आता। तर जानकी म्हणते की नाही सायली, अगं किती दिवसातून खाते। किंवा मात्र आता सायली त्या दादांना पैसे देते। जानकी म्हणते की अगं थांब मी देते, परंतु सायली म्हणते की राहून दे मी दिलेत। त्यानंतर आता ऋषिकेश आणि सारंग सुद्धा बाईक वरून जत्रेमध्ये येतात। आता सगळेजण एका आवाजात ओरडत असतात। आता जत्रेमध्ये खूप असा गोंधळ असतो। सारंग आणि ऋषिकेशला जत्रा बघून खूपच आनंद होतो। आता दोघेही बाईकच्या खाली उतरतात। सारंग खुशर म्हणतो की अरे बघ ना, जत्रेमध्ये किती आनंद उत्साह आहे आणि किती भारी जत्रा लागलेली आहे। तर त्यावर तो खुश होत ऋषिकेश म्हणतो की अरे मुळशीची जत्रा आहे ती। सारंग म्हणतो की अरे सौमित्र दादा यायला पाहिजे होता, खूप मजा आली असते। ऋषिकेश म्हणतो की कशाला, अरे हे बघ नानांच्या मते मात्र जत्रेत येणारी ही मुलं आहे तर ती उडाण असतात आणि त्यात म्हणजे आपला सौमित्र हुशार आणि स्कॉलर आहे आणि बरं झालं आपण आलो, नाहीतर नाना काय म्हणाले असते। तर सारंग लगेच म्हणतो की ऋषिकेश तुझ्यामुळे सौमित्र बिघडलेला आहे। तेव्हा आता ऋषिकेशला खूप हसू येते। सारंग म्हणतो की जाऊन दे, अरे आपण दोघं आलो ना, मग आपण मस्त मजा करूयात। ऋषिकेश म्हणतो की हो चल धमाल करूयात। तर मला एक गोष्ट सांग बरं, तुला काय पाहिजे। तर सारंग म्हणतो आणि सारंग मात्र आता लगेच ती गदा आहे तर ती गदा विकत घेतो। त्यानंतर आता इकडे मकरंदने मात्र आता जी काही खाली मास्क पडलेला आहे तर तो मास्क तो उचलतो आणि त्याच्या हातावर त्या दिलच्या पानाचं चिन्ह असतं। आता मात्र जानकी आणि सायली मात्र जत्रेमध्ये फिरत असतात। तर ऐश्वर्या आता आपल्या मित्राला फोन करत तेथून जात असते। ऐश्वर्याचा आणि जानकीचा एकमेकींना धक्का लागतो। आता दोघी अगदी बोलण्यात मग्न असल्यामुळे दोघी आता पुढे निघून जातात। त्याच वेळेस आता हा मकरंद आहे तर आपल्या तोंडाला मास्क लावतो आणि जानकीचा पाठलाग करत तो मागे येत असतो आणि ऐश्वर्या मात्र आता त्याला शोधत असते। तेव्हा आता ऐश्वर्या त्याला फोन करण्याचा प्रयत्न करत असते आणि जानकी आणि सायली पुढे असतात। तर आता मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये जानकी आणि सायली फुगे फोडायला येतात तर सारंगला काही फुगे फोडण्याचा चान्स मिळत नसतो। तो ऋषिकेश जवळ येतो आणि म्हणतो की ती मुलगी केव्हापासून फुगे फोडते,
मला एकही चान्स देत नाहीत, मला फुगे फोडण्याची संधी कधी मिळणार. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ सारंग, अरे संधी ही अगदी मिळवायची नसते तर ती बनवायची असते. तो लगेच आता बाई करून उठून उभा राहतो आणि सारंगच्या हातातील बंदूक घेऊन तो जानकीच्या मागून येतो आणि प्रत्येक फुगा आता तो फोडतो. जानकी वळून बघते आणि आता मात्र ती ऋषिकेवर भयंकर चिडते. तेव्हा जानकीला इतका राग येतो. ऋषिकेश म्हणतो की तुझ्याने आता एक फुगा सुद्धा फुटत नव्हता म्हणून मी तुझी मदत केली. तर जानकी आता जे काही बक्षीस आहे तर ते ऋषिकेशच्या अंगावर फेकते. आता ऋषिकेश म्हणतो की मला तुझं बक्षीस नकोय म्हणून तो पुन्हा जानकीच्या अंगावर फेकतो. ऋषिकेश तिला म्हणतो की हे तुझं बक्षीस घे आणि नीट येथून निघ. तेव्हा आता जानकी म्हणते की नीट बोल. ऋषिकेश म्हणतो की ज्याला ज्या भाषेमध्ये कळतं तर त्याच भाषेमध्ये मी बोलत असतो. आणि जानकी मात्र अगदी रागाने ते बक्षीस आता फेकून देते तर ते मकरंदच्या हातात येऊन पडते. आता मात्र मकरंद म्हणतो की कशी जरी असली तरी ती माझीच असेल, जानकी फक्त माझीच असेल ह्या मकरंदची. तेव्हा मात्र आता जानकी आणि ऋषिकेश यांच्यामध्ये वाद होत असतात. तर मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.